नमस्ते इयत्ता 9वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. वास्तव संख्या हे प्रकरण आपण पाहत आहोत. कारण वास्तव संख्यामध्ये काय काय शिकलो आपण. दशांश रूप द्यायला शिकलो, संख्या पी छेद क्यू रूपात मांडायला शिकलो. जर संख्या पी छेद क्यू रूपात मांडली तर ती परिमेय संख्या असते आणि पी छेद क्यू रूपात मांडता नाही आली तर ती अपरिमेय संख्या असते. आणि काय शिकलो आपण, संख्या परिमेय आहे की अपरिमेय आहे कसं ओळखायचं शिकलो ना. ज्याचा छेद सांगितले ना मी 2 आणि 5 किंवा 8 असेल तर 2 गुणिले 2 गुणिले 2 असं येतं ना. म्हणजे 2 आणि 5 असेल तर ती संख्या कशी असते, परिमेय. अन्यथा बाकी सगळ्या संख्या अपरिमेय. अशा सर्व गोष्टींची यादी तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथून पुढचा भाग हा करणीचा असेल. करणी हा भाग अगदी आपल्याला 12वी पर्यंत हा उपयोगी येणार आहे. त्यामुळं करणीला सोपे रूप द्या वगैरे हे सगळं. कारण आता हा सराव संच आहे ना 2.2 अतिशय सोपा आहे. सराव संच 2.2 अगदी काही गणित 3 मार्काला दिलेली आहेत पण इतकी अवघड सुद्धा नाहीत. अशा प्रकारे संख्या रेषा ओळखीची आहे तुमच्या. संख्या रेषेचा उपयोग करून याच्यावरची गणित सोडवायची आहेत. चला तर मग बाळांनो, सराव संच 2.2 काय दिलेला आहे ते आधी पाहूया. सराव संच 2.2 मध्ये काय दिलेलं आहे तर 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे. पहिला प्रश्न आहे, 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे. अपरिमेय आहे. हे काय करायचंय, हे सिद्ध करा. हे सिद्ध करून दाखवायचंय बाळांनो आपल्याला. मग तुम्हाला माहितीये परिमेय संख्या कोणत्या रूपात मांडता येते, पी छेद क्यू. मग सेम ही संख्या पी छेद क्यू रूपात मांडता येते का बघूया. पी छेद क्यू रूपात मांडता आली, दोन्ही बाजू समान आल्या तर ही काय असणार आहे, परिमेय. अन्यथा अपरिमेय. चला तर मग उत्तराला सुरुवात करूया. दिलेली संख्या म्हणजे 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय असेल तर, परिमेय असेल तर पी छेद क्यू रूपात मांडता येते. बरोबर की नाही बाळांनो, मांडता येते. आपण पी छेद क्यू रूप काढलेलं आहे की नाही संख्यांचं, बघा. मग काय करायचं, म्हणून 4 वर्गमुळात 2 बरोबर पी छेद क्यू घेऊया. मग हे वर्गमुळात 2 इथंच राहणार आहेत. परिमेय संख्या तेवढ्या तिकडे जाणार आहेत पी छेद, कारण ही कशी येते 2 गुणिले 2. मग 4 क्यू. आता बघा, ही झाली डावी बाजू, ही झाली उजवी बाजू. दोन्ही बाजू समान यायला हव्यात. आहेत का, नाहीत. इथं डावी बाजू कसली आहे, अपरिमेय. डावी बाजू कशी आहे, डावी बाजू अपरिमेय. अपरिमेय आणि उजवी बाजू इंग्लिश मध्ये जरा रॅशनल आणि इरॅशनल असं म्हटलं जातं. उजवी बाजू कशी आहे, परिमेय. म्हणजे ह्या दोन्ही ह्या इक्वल नाहीत म्हणून म्हणायचं. म्हणून काय करता येईल, 4 वर्गमुळात 2 ही कसली संख्या आहे, अपरिमेय संख्या. ही संख्या किती सोपा आहे पहा, अपरिमेय आहे. काय अवघड आहे का, एवढं तर लिहायचंच आहे, अगदी छोटस. चला मग आता दुसरा प्रश्न, हे तुम्हाला कळालं असेल बाळांनो. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, कारण या गोंधळात तुम्ही पडता. एवढं सगळं घेऊन सुद्धा आणि इथं तुम्ही कसं होतं, कसं मांडायचं, कसं लिहायचं हा प्रश्न तुम्हाला पडतो. ते असं का, असं होतं. पण
आपण याच्या अगोदर शिकलेला आहोत. तुमचा अभ्यास कंप्लीट नसल्यामुळे तुम्हाला ते आठवत नाही. चला मग दुसरा आकडा काय सांगितलंय? 3 अधिक वर्गमुळात 5. ही संख्या अपरिमेय संख्या आहे. ही संख्या अपरिमेय संख्या आहे. हे सिद्ध करा असं सांगितलेलं आहे. बरोबर की नाही? अपरिमेय आहे हे सिद्ध करा म्हणून सांगितलेलं आहे. मग बघा आता काय करायचं. आता सारखंच 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या परिमेय असेल तर काय म्हणायचं? पी छेद क्यू रूपात मांडता येते. पी छेद क्यू रूपात मांडता येते. मग आता मांडून बघायची. काय करायचं? म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर पी छेद क्यू. आता इथं काय होणार आहे बघा. हे वर्गमुळात 5 इथंच राहणार आहे. बरोबर पी छेद क्यू. याला छेद 1 आहे. इथं कसं जाणार? 3 क्यू. होते का दोन्ही बाजू बरोबर? नाही. मग इथं पण तेच. डावी बाजू अपरिमेय व उजवी बाजू अपरिमेय ही विसंगती परिमेय ही विसंगती. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला? 3 मार्कासाठी विचारलं जातं बाळांनो. इतकं सोपं आहे. म्हणून काय लिहायचं? 3 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. आहे ना सोपं बाळांनो? आहे ना? चला तर मग पुढचं गणित बघूया. आता काय केलेलं आहे त्यांनी? संख्या रेषेवर आपल्याला काय करायची आहे? तर गणित दाखवायची. हे 2 गणित झाली. पुढचं तिसरा प्रश्न आहे. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या रेषेवर दाखवा. म्हणजे वेगळ्या दाखवायच्या आहेत बरं का. या रेषा संख्या रेषेवर दाखवा. अगदी 2 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. आणि माझ्याजवळ कंपास नाही आहे गोल काढण्यासाठी. मी कसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही अनुकरण करा बाळांनो. बघा आता वर्गमुळात 5 कसं बनतं मला सांगा. 5 कसं बनतं? 4 अधिक 1 बनतं ना. 4 अधिक 1 म्हणजे तो 4 कितीचा वर्ग आहे? 2चा वर्ग. बघा आता काय करूया आपण. इथे एक त्रिकोण कच्चा काढून घेऊ. असं हे आपण कच्चं काम करतोय. हे काय करतोय? कच्चं काम. इथं समजा ओ दिला, इथं ए दिला, इथं बी दिला. तर काय करायचंय? इथं वर्गमुळात 5 दाखवायचं. म्हणजेच ही तिरकी रेषा काय असणार आहे? वर्गमुळात 5 निकर्व मांडलेली असतात. मग आता ही 5 कशी बनते? इथं 2 आणि इथं 1. 2 आणि 1. मग कसं लिहायचं इथं बघा आता. ए बी चा वर्ग. पायथागोरस प्रमेयानुसार कसं लिहिला जातो? ए बी चा वर्ग. उत्तर सोडवताना ही कच्ची आकृती काढून घ्या म्हणजे लक्षात येईल. ए बी चा वर्ग बरोबर काय येणार? ए ओ चा वर्ग अधिक ओ बी चा वर्ग. आणि एकदा सांगते तिथे 2 आणि 1 का घेतलं? तर 2 चा वर्ग 4 आणि 1 चा वर्ग 1 असं मिळून 5 येतं. म्हणून 2 घेतलं तिथं. ए ओ चा वर्ग किती आहे? 2 चा वर्ग अधिक ओबी चा वर्ग किती आहे? सॉरी इथं उलट घेऊया. इथं घेऊया 1 आणि इथं घेऊया 2. ए ओ
एओ किती घेऊया, कायमी एक घ्यायची असती. ओबी 2, 2चा वर्ग, कारण खाली संख्या रेषेवर अंतर वाढत जातं, वरती नाही वाढवायचं, वरती हे एकच राहतं. मग 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, मग 4 आणि 1 किती आलं बाळानो? 5. म्हणजे एबीचा वर्ग आला 5. म्हणजेच एबी बरोबर काय करतो आपण? वर्गमुळात 5. आलं की नाही हे? आता हे संख्या रेषेवर कसं दाखवायचं बघा. ही एक संख्या रेषा काढायची, अशी पट्टीनं काढून घ्यायची. पट्टीनं काढून घेतल्यानंतर काय करायचं? इथं 0, इथं 0 म्हटल्यानंतर वरती 90 अंशाच्या कोनात 1 सेंटीमीटरचा मापाचं 1 cm काढून घ्यायचं. आणि पुन्हा काय करायचं? इथं मध्ये 5 असतात ना, 1 2 3 4, तर 5 आणि 6 7 8 9 10, इथं काय असणार? 1. पुन्हा इथं 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, इथं किती असणार आहे? 2. आता काय करायचं बघा, एकच मिनिट. कर्कटकचं टोक इथं ठेवायचं, ही संख्या रेषा. कर्कटकचं टोक किती इथं ठेवायचं? ही अशी तिरपी रेषा आखून घ्यायची, याला जोडणारी अशी आखून घेतली. हे एवढं अंतर घ्यायचं. कोणतं? इथं दिव्या बी, इथं दिव्या ए, हे ए बी एवढं अंतर घ्यायचं आणि कर्कटकनी ए वर टोक ठेवून, ए वर टोक ठेवायचं आणि ही इथून असा कर्व मारून घ्यायचं. मग येणारा कर्व किती असेल? वर्गमुळात 5. म्हणजे ही किती आली? वर्गमुळात 5. आहे ना सोपं? काय अवघड आहे का बाळांनो? कळालं ना तुम्हाला काय करायचं इथे? 0 पासून 2 पर्यंत इथं पॉइंट घेतला, त्यानंतर ही इथं रेषा तिरकी आखून घ्यायची. हा 1 सेंटीमीटर घ्यायचा, छोटा येईल बाळांनो. तिरकी रेषा आखून घ्यायची. इथं बी या ठिकाणी कर्कटकचं टोक ठेवायचं आणि एक चाप मारून घ्यायचा. माझा चाप आणि तुमच्या चापामध्ये खूप फरक असेल, कारण मी तुम्हाला फक्त अगदी ओबड धाबड दाखवलेलं आहे. कळालं ना? चला तर मग आता काय सांगितलेलं आहे? वर्गमुळात 10. इथंच काढूया. वर्गमुळात 10 कसं बनलं? ते एकच ठेवायचं. इथं किती ठेवायचं? एकच. इथंच बदल करूया. वर्गमुळात 10 कसं बनतं? कितीचा वर्ग? आपण 2चा वर्ग घेतला, बरोबर का? 2चा वर्ग 4 आला. 4 आणि 1 5. किती? 1 10. 9 आणि 1 10. म्हणजे इथे किती घ्यावं लागेल आपल्याला? 3. इथे किती आहे? 1. म्हणजे आता इथं फक्त काय बदलणार आपण? इथं ओबीच्या ठिकाणी किती बदलणार आहे? 3. इथं 3 ठेवले. 3चा वर्ग किती आला? 9. 9 आणि 1 किती आला? 10. मग कसं दाखवता येईल? ए बी बरोबर वर्गमुळात 10. आले ना? आता हे अंतर किती सेंटीमीटरचं आहे? 3. सेम असंच करायचं. काय करायचं आता? ही रेषा इकडं, इथं एक आखूनच घ्यायची. 1 सेंटीमीटरची रेषा इथं असणारच आहे. इथं 2 आणि इकडं रेषा वाढवायची. कुठपर्यंत येणार आहोत आपण? 3 पर्यंत. 1 2 3 4, ही 5. 1 2 3 4 आणि ही 5. किती आला? 3. आता काय करावं लागेल? इथं 3 अंतर आहे. मग ह्या 3 पासून इकडं काय करावं लागेल? असं जोडून घ्यावं लागेल. आणि हे अंतर कुठलं? इथं ओ, इथं बी, ही बी केंद्र कुठलं? आणि हे ए. कुठलं अंतर घ्यावं लागणार आहे? ए बी. आणि इथं काय करावं लागणार आहे? कर्कटक मध्ये पेन्सिल घालून कर्व मारला की इथलं अंतर किती येणार आहे? वर्गमुळात 10. इथलं वर्गमुळात 10. हे एकच cm आहे. कळालं ना? इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, काहीच अवघड नाही. कळालं ना हे बाळांनो? आणि कळालं नसेल तर कमेंट्स करून सांगा, मी तुम्हाला पुन्हा घेते. चला मग पुढचा प्रश्न काय आहे बाबू? पुढचा प्रश्न आहे,
पुढचा प्रश्न आहे याच्यावरती बघा, काय करायचंय, यांच्या मधल्या संख्या काढायच्या. तिथं प्रश्न मी लिहून घेतला नाही. पहिला आकडा दिलाय, पहिला आकडा काय दिलाय 0.3. 0.3 हा प्रश्न कितवा आहे बघा, तिसरा चौथा असेल कदाचित, हा चौथा क्वेश्चन, चौथा किंवा पाचवा असेल. 0.3 आणि हे दोन पद्धतीने काढता येतं बाळांनो, वजा 0.5. यांच्या मधल्या तीन संख्या काढायला सांगितलेल्या आहेत. यांच्या मधल्या काय करायच्या, तीन संख्या. संख्या रेषा तुमची परिचयाची आहे ना, ही कच्च सगळं करायला लागलोय, लक्षात घ्या. परीक्षेत संख्या रेषा काढायची नाही, हे कच्च करायचं. इथं किती येणार आहे 0, बरोबर. इथं काय येणार आहे 0.5. आता इथं काय करूया माहितीये का, एक एक दशांश रूप काय करूया, इथं वाढवून घेऊया, नाही तर राहू दे. याच्यामध्ये इथं वजा 0.5 आहे. याच्यामध्ये कोणती कोणती येतील बरं, वजा 0.1 येईल, बरोबर. वजा 0.2 येईल, बरोबर. इकडं काय येईल 1 येईल, बरोबर. सॉरी, इथं 0.3 आहे. 0.3 च्या मध्ये 0.2 येईल का, 0.1 येईल, 0.1, 0.2 असे येतील ना संख्या, या संख्या रेषेवरती. कळालं ना. मग बघा, अगदी 1 मार्कासाठी विचारलं जातं. अतिशय सोपा पार्ट आहे, डोकं काहीच नाही चालवायचं. ही संख्या रेषा काढून घेतली, इथं 0, इथं असं करत 0.1, 0.2, 0.5 पर्यंत गेलो. इथं हे प्लस इकडं असतं, मायनस इकडं असतं, माहिती आहे ना संख्या रेषेवरती. मग 0.3 च्या दरम्यान कोणत्याही संख्या लिहायच्या. 0.3 च्या दरम्यान संख्या कधी प्लस पासून लिहायला चालू करूया. 0.2, 0.1, त्यानंतर काय येणार -0.1, -0.2 आणि इकडं -0.5, -0.5 लिहिलं ना. इतकं सोपं आहे, फक्त 1 मार्कासाठी विचारलं जाते. चला तर मग आता यातला दुसरा आकडा, त्यांच्या दरम्यानच्या संख्या लिहायच्या आहेत. आता इथं काय दिलेलं आहे बघा, मायनस दुसरा आकडा, -2.3 आणि -2.33. आता इथं बघा समान हे पाहिजे, एक तर 2/10 येतं इथं, माहिती आहे का, -2/10. इथं -2 किती येणार 233/100. असं नाही पाहिजे आपल्याला, समान संख्या. आता कसं बघितलं -0.5 आणि 0.1 सेम तसं. मग हे करण्यासाठी काय करूया, इथं 2 संख्या वाढवूया आणि इथं 1 संख्या वाढवूया आणि शतक स्थानापर्यंत आणूया. म्हणजे इथं काय करूया -2.300 आणि -2.330. दोन्ही मायनसच आहेत ना, हा मायनस आणि मायनस. मग आता बघा, एक संख्या रेषा काढली तुम्हाला कळण्यासाठी बाळांनो. इथं काय आहे -230. इथं काय आहे, ही पलीकडची बाजू प्लस नाही घेतली, -2.330. आता इथली संख्या काय येईल बघा, -2.100 येऊ शकते. किती, पुन्हा -2.200 येऊ शकते, पुन्हा -2.229 येऊ शकते ना, 2.229. म्हणजे ह्या 3 संख्या आल्या ना याच्या दरम्यानच्या. किती सोपं आहे बघा, लिहून टाकायचं. कसं करायचं, -2.300 नंतर -2.100, त्यानंतर -2.200, -2.229 आणि -2.330. आपल्याला विचारल्या 3, कोणत्याही 3 संख्या लिहा, किती पण लिहू शकतो.
101 लिहू शकतो, 201 लिहू शकतो ना याच्यामध्ये. कळालं ना? इतकं सोपं आहे हे बाळांनो. चला तर मग आता पुढचं गणित तिसरं. 5.2 आणि 5.3 असे विचारलेले आहेत. कितवं गणित आहे? तिसरं. 5.2 आणि 5.3. आता याच्या दरम्यान संख्या विचारलेल्या आहेत. आपण काय करू, इथं 20 आणि इथं 30 घेऊ, म्हणजे आपल्याला संख्या लिहिता येतात. तसं घेतलं तर चालतं, सेम घ्यायचं. उत्तर लिहिताना काय करायचं? 5.20 आणि इथं काय करूया? 5.30. यांच्या दरम्यानची काढली संख्या रेषा आपल्याला. काढली ना? आता बघा 5.20 इथं 5.20 काय येणार? 5.21, 5.23, 5.24 काय पण लिहिता येते ना. आणि इथं 5.30, 5.29 पण घेता येते. याच्या दरम्यानची संख्या. इतकं सोपं आहे. मग या लिहून टाकायच्या. फक्त 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे, अवघड नाही. कसं लिहायचं? 5.2 मधली संख्या किती लिहायची? 5.21, 5.23, 5.24 आणि 5.30. बरोबर का? आणि ह्या तिन्हीच्या खाली काय करायची? अंडरलाईन करायची. म्हणजे लक्षात येते हे प्रश्नपत्रिकेमध्ये काढायचं नाही, हे कच्चं काढायचं. कळालं? कारण 1 मार्काचं गणित आहे, तिथं काही काढत बसू नका. चला तर मग आता पुढचं गणित आहे 4. सेम असंच आहे, 1 मार्कासाठी बाळांनो. 2.2 अतिशय सोपं आहे. अगदी काही डोक्याचा वापर न करता कोणीही सोडवू शकतो. इतकं सोपं आहे. 4 बघा. वजा 4.5 आणि काय दिलेलं आहे? वजा 4.6. 0 वाढवून घेऊ. काय करू? वजा 4.50 उत्तराला सुरुवात करू आणि वजा 4.60 येईल ना संख्या रेषेवरती. काय लिहिता येईल? आता तुम्हाला सराव झाली. 4.50 काय लिहिता येईल? वजा 4.51 लिहिता येईल ना. वजा 4.52 वजा 4.53 असं कुठपर्यंत? 4.60 पर्यंत. या 3 संख्या रेषा आहेत ना. मधल्या कोणत्याही कशाही काढा. तुम्ही नवनीत बघून सोडवू नका, कारण नवनीत मध्ये याची उत्तरे वेगळी असतील बाळांनो. आपल्याला मधल्या संख्या काढायला सांगितली, त्यामुळे कोणत्याही काढल्या तर चालते. समजा एखादा प्रश्न विचारला, 1 ते 10 मधली संख्या लिहा. गाईड्स मध्ये काय असेल? कुणी कुठल्या मार्गदर्शक मध्ये 2 लिहिले असेल, कुणी 4 लिहिले असेल, कुणी 5. पण ती सगळ्या संख्या कशाच्या मधल्या असतील? 1 ते 10च्या. लक्षात असू द्या. त्यामुळे याची उत्तरं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी येणार आहेत. तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि बाळांनो, 10वीचं मी लाईव्ह तास चालू केलेले आहेत. तुम्हाला जर 10वीचं अगोदर शिकायचं असेल किंवा बघण्याची इच्छा असेल तर शनिवारी आणि रविवारी 3 वाजता तुम्ही जॉईन होत चला. लाईव्ह तास जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला होऊन जाईल आणि जरा 10वीचं प्रॅक्टिस होऊन जाईल. थँक्यू बाळांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.